जामनेर तालुक्यातील रहिवासी आणि गेल्या 20 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले विजय रामचंद्र सैतवाल यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे। मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। विजय सैतवाल हे व्यवसायाने शिक्षक असून शिक्षण क्षेत्रातील कार्यासोबतच गेल्या 2 दशकांपासून पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत आहेत। वृक्ष संवर्धन, पर्यावरण जनजागृती आणि समाजामध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे। विशेष म्हणजे विजय सैतवाल यांनी यापूर्वी पत्रकार म्हणूनही काम केले असून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक आणि पर्यावरण विषयक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे। त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत 20हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। आता मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्याला आणखी एक मानाचा तुरा लाभलाय। या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी आणि मित्रपरिवाराकडून विजय रामचंद्र सैतवाल यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील सामाजिक व पर्यावरणीय कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत। मला आनंदच झाला। सर्व 20 वर्ष झाले पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करतोय। 19-20 पुरस्कार मला मिळालेले आहेत, परंतु हा पुरस्कार घेताना मला खूप आनंद झाला, कारण हे जे कार्य आहे हे कार्य ईश्वरी कार्य आहे। आपण नेतोय पुढे आणि पर्यावरणाचा ऱ्हास जर झाला तर पृथ्वीचा खूप मोठा, पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व प्राण्यांचा त्याच्यामध्ये ऱ्हास होणार आहे। म्हणून बायोडायव्हर्सिटी हा एक प्रोजेक्ट आम्ही हातात घेतला आता। याच्या पुढे तर बायोडायव्हर्सिटी, पृथ्वी तलावर जे जे प्राणी राहतात, पक्षी राहतात, जे सगळे कोणी राहतात, माती, दगड, हे सर्वांवर काम करायचं आहे आणि तो बायोडायव्हर्सिटी पर्यावरणाचा जो विषय आहे तो आहे सोडून आता सर्व विषय त्याच्यामध्ये समावेश आहे असे आहे या। तो येते म्हणजे बायोडायव्हर्सिटी, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात। आता पक्ष्यांना आम्ही सुरुवात कुठून करतो, मूठ धान्य जमवतो आम्ही विद्यार्थ्यांकडून। 1 मूठ धान्य आणायचं आणि ते धान्य ते वेगवेगळ्या ठिकाणी ते टाकायचं, म्हणजे ते धान्य कलेक्ट करायचं आणि ते 1 मूठ धान्य जे ते वेगवेगळ्या ठिकाणी त्या पक्ष्यांना आता खायला मिळत नाही। माकडं घरामध्ये शहराकडे येत आहेत, म्हणजे त्यांना खायला नाही जंगलामध्ये, म्हणून तिथे सीताफळाच्या बिया त्या ज्या सीड बॉल करून जंगलामध्ये टाकणे, तिथे सीताफळ उगवले पाहिजे। म्हणजे असे बिया संकलन 2 लाख बिया आम्ही संकलन करतो आणि ते सीड बॉल बनवतो आणि ते त्या जंगलांमध्ये टाकतो। भविष्यामध्ये याच विषयावर आपल्याला काम करायचं आणि हे मोठं काम आहे। याच्यामध्ये सर्वांचीच मदत लागणार आहे आणि सर्व माझ्या जेवढ्या संस्था आहे, मित्रांच्या संस्था आहे, सीड बॉल करून त्या ज्या जंगलामध्ये जास्तीत जास्त प्राणी राहिले पाहिजे आणि जंगल वाढलं पाहिजे, यासाठी आम्ही काम करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।